Hello students, this is our third lecture, chapter number first, mathematical logic. आत्तापर्यंत आपण या टॉपिकमध्ये डेफिनेशन ऑफ स्टेटमेंट, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट अँड आफ्टर दॅट कंपाऊंड स्टेटमेंट, त्याचबरोबर टाइप्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. मग आता लास्टच्या लेक्चरमध्ये आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय हे पाहिलं होतं. व्हेन टू ऑर मोर स्टेटमेंट्स आर जॉईन्ड यूजिंग द वर्ड्स अँड कॉमा ऑर कॉमा इफ डॅश डॅश देन कॉमा इफ अँड ओनली इफ कॉमा नॉट, देन द न्यू स्टेटमेंट ऑब्टेन्ड इज नोन ॲज कंपाऊंड स्टेटमेंट. त्यानंतर जे वर्ड्स आहेत अँड ऑर इफ डॅश डॅश देन इफ अँड ओनली इफ नॉट, यांना आपण काय म्हणतो तर कनेक्टिव्ज. पुढच्या आर्टिकलमध्ये पाहिलं होतं टाइप्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. पहिला टाईप काय होता? कंजक्शन. कंजक्शन म्हटलं की दिलेली दोन स्टेटमेंट आपण कशाने कनेक्ट करतो? अँडने कनेक्ट करतो. मग कंपाऊंड स्टेटमेंट त्यातला पहिला टाईप कंजक्शन. मग कंजक्शनला ट्रूथ टेबल असतो का किंवा त्याची ट्रूथ व्हॅल्यू असते का हे सुद्धा आपण लास्टच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. मग कंजक्शन दोन स्टेटमेंट आपण कशाने जोडतो? अँडने. दिलेलं पहिलं स्टेटमेंट पीने रिप्रेझेंट करतो, दुसरं स्टेटमेंट आपण क्यूने रिप्रेझेंट करतो आणि पी अँड क्यू हे झालं एक कंपाऊंड स्टेटमेंट आणि याला पर्टिक्युलरली काय म्हटलं जातं? कंजक्शन. त्यानंतर याचा ट्रूथ टेबल पाहिला होता आपण किंवा ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कंजक्शन. मग काय काय पॉसिबिलिटीज असू शकतात? तर पी ट्रू असू शकतो, क्यू ट्रू असू शकतो. दोघं ट्रू असतील तर कंजक्शन ट्रू असतं. क्यू ट्रू असेल कदाचित क्यू फॉल्स असेल तर कंजक्शन फॉल्स असतं. पी फॉल्स आणि क्यू ट्रू तर कंजक्शन फॉल्स. पी फॉल्स आणि क्यू फॉल्स तर कंजक्शन फॉल्स असतं. दुसरा टाईप काय पाहिला होता आपण? डिसजंक्शन. कंपाऊंड स्टेटमेंटचा दुसरा प्रकार डिसजंक्शन. म्हणजे दोन स्टेटमेंट आपण कशाने जोडलेले असतात? ऑरने. पहिलं स्टेटमेंट पी, दुसरं क्यू आणि हे सिम्बॉलमध्ये कंपाऊंड स्टेटमेंट की ज्याला आपण कंजक्शन म्हणतो पी ऑर क्यू. मग याच पद्धतीने आपणाला आणखी एक टेबल तयार करायचं आहे. पहिला ट्रू, दुसरा ट्रू, डिसजंक्शन ट्रू. पहिला ट्रू, दुसरा फॉल्स, डिसजंक्शन तरीसुद्धा ट्रू. पहिला फॉल्स, दुसरा ट्रू, डिसजंक्शन ट्रू. पहिला फॉल्स, दुसरा फॉल्स, या ठिकाणी मात्र डिसजंक्शन फॉल्स असतं, ट्रू नसतं. नंतर तिसरा प्रकार होता आपल्याकडं इम्प्लिकेशन. मग इम्प्लिकेशन म्हटलं की दोन स्टेटमेंट आपण कोणत्या कनेक्टिव्हने जॉईन करतो? इफ डॅश डॅश देनने. याचा पण ट्रूथ टेबल पी क्यू रिप्रेझेंट करताना हे असं रिप्रेझेंट केलं जातं. वाचताना पी इम्प्लाईज क्यू असं वाचायचं आहे आपल्याला. मग याचा ट्रूथ टेबल आपल्याकडं काय आहे? पहिला ट्रू, दुसरा ट्रू, इम्प्लिकेशन ट्रू. पहिला ट्रू, दुसरा फॉल्स, इम्प्लिकेशन फॉल्स. पहिला फॉल्स, दुसरा ट्रू, इम्प्लिकेशन तरीसुद्धा ट्रू आणि दोन्ही फॉल्स असतील तरीसुद्धा इम्प्लिकेशन ट्रूच असतं. आणि चौथा मुद्दा पाहिला होता आपण बाय कंडिशनल. दोन स्टेटमेंट आपण इफ अँड ओनली इफने जोडत असतो. याचा ट्रूथ टेबल पी क्यू
याला रीड करताना काय रीड करणार आपण? P डबल इम्प्लाइज Q. पहिला ट्रू दुसरा ट्रू, डबल इम्प्लिकेशन ट्रू. पहिला ट्रू दुसरा फॉल्स, त्यावेळी हे फॉल्स. पहिला फॉल्स दुसरा ट्रू तरीसुद्धा फॉल्स. आणि पहिला फॉल्स दुसरा फॉल्स, त्यावेळी मात्र हे ट्रू. आता आपला जो टॉपिक आहे तो कम्प्लिटली या 4 टेबलवरती डिपेंडंट आहे, मॅथेमॅटिकल लॉजिक. मग हे लक्षात कसं ठेवायचं? तर मी काल सांगितलं, जेव्हा आपल्याकडं 2 स्टेटमेंट अँडने जोडलेली असतील, म्हणजेच कंजक्शन असेल, त्यावेळी दिलेली दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तर कंजक्शन ट्रू असतं, अन्यथा कंजक्शन सगळ्या ठिकाणी फॉल्स असतं. और कसा लक्षात ठेवायचा? जेव्हा दोन्ही फॉल्स असतील तेव्हा फॉल्स, अदरवाईज इट इज ट्रू. व्यवस्थित लक्षात ठेवण्यासारखं काय आहे तर इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनमध्ये पहिली एंट्री ट्रू असेल आणि दुसरी एंट्री फॉल्स असेल तरच हा फॉल्स असतो, अदरवाईज इट इज ट्रू. आणि बाय कंडिशनल सहजासहजी लक्षात येतो का? तर दोन्ही एंट्री ट्रू असतील तरीही हा ट्रू असतो, दोन्ही फॉल्स असतील तरीही हा ट्रूच असतो. आणि एक ट्रू एक फॉल्स तर मात्र हा फॉल्स असतो. मग हे 4 टेबल झाल्यानंतर कंजक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन आणि बाय कंडिशनल. त्यानंतर आपणाला 5वा प्रकार शिकायचा आहे, निगेशन. काय शिकायचं आहे? निगेशन. मग निगेशनसाठी मात्र आपणाला 2 स्टेटमेंट एकत्र लागत नाहीत. मग निगेशन फक्त एका सिंगल स्टेटमेंटचं आपल्याकडं असतं. मग हे निगेशन काय असतं? फॉर एक्झाम्पल, समजा आपण लिहिलं अंडर स्क्वेअर रूट -1 इज अ रियल नंबर. एक नंबर सेकंड, इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर आयसोसेलस. आता ह्या दिलेल्या दोन्हीही स्टेटमेंटचं आपणाला निगेशन करायचं आहे. मग निगेशन करण्यासाठी आपल्याकडं एकूण 3 मेथड आहेत. आहे ह्या स्टेटमेंटमध्ये नॉट टाकायचा, आहे ह्या दिलेल्या स्टेटमेंटमध्ये फक्त काय टाकायचा? नॉट. मग याच्यामध्ये जर नॉट पुटअप केला तर √(-1) इज नॉट अ रियल नंबर. मग फक्त काय इन्सर्ट केला? नॉट. नसल पहिला पर्याय हा. दुसरा पर्याय इट इज फॉल्स दॅट. इट इज फॉल्स दॅट असं सुरुवातीला लिहायचं. तिसरा पर्याय इट इज नॉट ट्रू, हा तिसरा पर्याय. मग जेव्हा इट इज फॉल्स दॅट आणि इट इज नॉट ट्रू दॅट आपण लिहितो, त्यानंतर मात्र दिलेलं स्टेटमेंट आहे असं लिहायचं आहे, त्यात कोणताही बदल करायचा नाही. आहे असं म्हणजे √(-1) इज अ रियल नंबर. म्हणजेच जे स्टेटमेंट दिलं आहे त्याचा कम्प्लिटली अपोजिट आपणाला जायचं आहे. हे झालं त्याचं निगेशन. इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर आयसोसेलस. याचं पहिलं निगेशन कसं तयार होईल? इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर नॉट आयसोसेलस. किंवा इट इज फॉल्स दॅट. इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर आयसोसेलस, त्यावेळी नॉट इन्सर्ट करायचा नाही. किंवा इट इज नॉट ट्रू दॅट इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर आयसोसेलस.
मग हे झालं दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन. याचा ट्रूथ टेबल. निगेशन आपण कशाचं तयार केलं तर फक्त एका सिंगल स्टेटमेंटचं. मग एकच स्टेटमेंट हे आपण पीने रिप्रेझेंट करतो. हे सिम्बॉल निगेशनचं. याला काय वाचायचं? निगेशन पी. मग जर दिलेलं स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याचं निगेशन डेफिनेटली फॉल्स असतं आणि जेव्हा दिलेलं निगेशन फॉल्स असेल तर त्याचं निगेशन काय असणार आहे? ट्रू. मग निगेशनची डेफिनेशन आपल्याला कशी तयार करता येईल? द निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट is obtained by inserting. काय इन्सर्ट करायचं आहे आपल्याला? नॉट इन गिव्हन स्टेटमेंट एक, और बाय रायटिंग. काय लिहायला सांगितलं मी? इट इज फॉल्स दॅट ऑब्लिक इट इज नॉट ट्रू. बिफोर कुठं लिहायचं हे? सुरुवातीला. बिफोर गिव्हन स्टेटमेंट. लास्टच्या लेक्चरमध्ये आपण कंजक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन, बाय कंडिशनल हे 4 आर्टिकल आपल्या नोटबुकमध्ये लिहिलेले आहेत. नंबर 5 टाकायचा. निगेशन. The negation of a given statement is obtained by inserting not in given statement or by writing it is false that or it is not true before given statement. ही झाली त्याची डेफिनेशन. मग ही डेफिनेशन पाठ करत बसण्याची आवश्यकता नाही. फक्त लक्षात ठेवायचं आहे. काय लक्षात ठेवायचं आहे? दिलेल्या स्टेटमेंटमध्ये नॉट टाका. नसेल तर दिलेल्या स्टेटमेंटच्या अगोदर इट इज नॉट ट्रू किंवा इट इज फॉल्स दॅट आणि दिलेलं स्टेटमेंट आहे असं लिहायचं आहे. एक्झाम्पल्स 1-2 आपण नोटबुकमध्ये लिहूयात आणि त्यानंतर त्याचा ट्रूथ टेबल. मग ट्रूथ टेबल पण सिम्पल आहे. दिलेलं स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याचं निगेशन फॉल्स असतं. दिलेलं स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याचं निगेशन ट्रू असतं. मग यात करण्यासारखं काहीही नाही. मात्र हे 4 टेबल आपणाला परफेक्टली लक्षात ठेवावेच लागतात. एक्झरसाइज 1.1. वी हॅव सीन क्वेश्चन नंबर 1. नाउ यूजिंग compound statement, that is conjunction, disjunction, implication, by conditional and negation, we are going to see question number 2. What is that our question number 2? Write the following statements symbolically. दिलेली स्टेटमेंट आपणाला सिम्बॉलिकच्या फॉर्ममध्ये मांडायची आहेत. आता सिम्बॉलिकच्या फॉर्ममध्ये जर दिलेली स्टेटमेंट मांडायची असतील तर आपण कालच्या लेक्चरमध्ये शिकलो. काय काय पाहिलं? पहिलं स्टेटमेंट जनरली आपण कोणत्या अक्षराने रिप्रेझेंट करणार? पीने. दुसरं क्यू. तिसरं आलं तर आर. चौथं आलं तर यस. त्यानंतर पुढं काय पाहिलं? 2 स्टेटमेंट जर अँडने जोडलेले असतील तर हे सिम्बॉल यूज केलं जातं अँडसाठी. ऑरसाठी हे सिम्बॉल. इफ डॅश डॅश देनसाठी इम्प्लाईज वापरतो आपण. इफ अँड ओनली इफसाठी डबल इम्प्लाईज वापरतो आणि दिलेल्या स्टेटमेंटमध्ये नॉट आला असेल तर निगेशनचा यूज करतो. आता ह्या सगळ्या सिम्बॉलचा वापर करून यांचा वापर करून आपणाला क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करायचा आहे. नागपूर इज इन महाराष्ट्र. नंबर 1, नागपूर इज इन
महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. आता स्पष्टपणे आपणाला याच्यामध्ये दिसतंय नागपूर इज इन महाराष्ट्र. मध्ये कोण आलाय? अँड. चेन्नई इज इन तामिळनाडू. दोन स्टेटमेंट आपली एकत्र आलेली आहेत. कशाच्या साह्याने? अँडच्या साह्याने. मग सिम्बॉलमध्ये लिहित असताना जर हा क्वेश्चन बोर्डला असेल तर सोल्युशन लिहित असताना आपणाला लेट पी इज. काय आहे पी? तर पहिलं स्टेटमेंट नागपूर इज इन महाराष्ट्र. त्यानंतर क्यू इज चेन्नई इज इन तामिळनाडू. असं स्पष्टपणे लिहावं लागतं. इन सिम्बॉलिक फॉर्म. इन सिम्बॉलिक फॉर्म. मग पहिलं स्टेटमेंट पी आहे, दुसरं स्टेटमेंट क्यू आहे आणि हे दोघं कशाने जोडलेत? अँडने. हा झाला त्याचा सिम्बॉलिक फॉर्म. बोर्डला आलं तर पी सेपरेट, क्यू सेपरेट, सिम्बॉलिक फॉर्म. हेच एंट्रन्स असेल तर एवढं फक्त ऑब्झर्व करायचं आहे. बाकी पुढं काही करण्याची आवश्यकता नाही. का तर तुम्हाला आता माहीत झालं आहे फर्स्ट स्टेटमेंट इज ऑलवेज रिप्रेझेंटेड बाय पी, सेकंड इज बाय क्यू अँड थर्ड इज बाय आर. शिवाय कनेक्टिव्हचे सिम्बॉलसुद्धा माहीत आहेत. मग आपल्या नोटबुकमध्ये लिहिताना हा क्वेश्चन कम्प्लिटली या मेथडनेच लिहायचा. नंबर सेकंडला द ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोसेलस. आता नंबर सेकंडचं सोल्युशन लिहित असताना लेट पी इज द ट्रायंगल इज इक्विलॅटरल. क्यू इज द ट्रायंगल इज आयसोसेलस. अशी दोन स्टेटमेंट मांडल्यानंतर इन सिम्बॉलिक फॉर्म. मग हा सिम्बॉलिक फॉर्म पहिला पी, दुसरा क्यू आणि जोडलेत कनेक्टिव्ह कोणतं यूज केलं आहे आपण? ऑरचा. जसं आपण क्वेश्चन फर्स्ट म्हणजे नंबर फर्स्ट कंप्लीट केला त्याच मेथडने नंबर सेकंड मी डायरेक्टली फक्त तुम्हाला सिम्बॉल शिकवलं आहे. नंबर थर्ड द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. मग पुन्हा सोल्युशनमध्ये लेट पी इज द अँगल इज राईट अँगल. इथून इथपर्यंतचा पोर्शन. इफ अँड ओनली इफ हे तुमचं कनेक्टिव्ह आहे. क्यू इज, इट इज म्हणजे कोण? द अँगल इज. मग क्यू इज द अँगल इज ऑफ मेजर 90 डिग्री. मग हे आपण रिप्रेझेंट करणार क्यूने, हे रिप्रेझेंट केलं आपण पीने इन सिम्बॉलिक फॉर्म पी क्यू. कनेक्टिव्ह कुठलं वापरलं आहे? डबल इम्प्लाइज. का? इफ अँड ओनली इफ इज देअर. नेक्स्ट नंबर 4 द अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ॲप्ट्यूस. आता ह्या नायदर नॉरचं काय करायचं? मग केव्हा तरी आपल्याकडं ग्रामर सेक्शन होता त्याच्यामध्ये नायदर नॉर होता. नायदर आणि नॉर दोन स्टेटमेंट एकत्र केलेली आहेत. ह्या नॉरचा मिनिंग ऑर असा लावायचा नाही. नायदर नॉर म्हणजे नायदर नॉर एकत्र करत असताना दिलेली दोन स्टेटमेंट अँडने जोडलेली होती. नीट बघा तुम्ही. द अँगल इज ॲक्यूट हे तुमचं पी स्टेटमेंट असेल. अँगल इज ॲक्यूट. पी स्टेटमेंट काय आलं? अँगल इज ॲक्यूट. आणि क्यू स्टेटमेंट तुमचं काय येणार? अँगल इज ॲप्ट्यूस. ही दोन स्टेटमेंट कन्सिडर केल्यानंतर आपणाला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये मग पी द अँगल इज ॲक्यूट. नायदरने त्याचं काय दाखवलं आहे? निगेशन. दोन स्टेटमेंट कशाने जोडलीत म्हणून मी मगाशी सांगितलं तुम्हाला? अँडने. आणि नॉरने काय दाखवलं आहे? दुसऱ्याचं निगेशन, दॅट इज निगेशन क्यू. किंवा सिम्पल वे
जेव्हा पण आपल्याला लॉजिकमध्ये नायदर नॉरची कंडिशन दिसेल किंवा कन्स्ट्रक्शन दिसेल, निगेशन पी अँड निगेशन क्यूच असणार, वेगळं काही नसतं, ऑर त्याच्यामध्ये नसतो. नंबर 5, इफ ABC इज ट्रँगल ABC इज राईट अँगल्ड ॲट अँगल B, देन. आता सुरुवातीला इफ आला आहे आणि मध्ये देन आला आहे, म्हणजे कन्स्ट्रक्शन कोणाची आहे? इफ देनची. ABC इज राईट अँगल्ड ॲट B हे आपलं P स्टेटमेंट. देनच्या पुढचं Q स्टेटमेंट. मग नोटबुकमध्ये आपण काय करणार? लेट P इज ट्रँगल ABC इज राईट अँगल्ड ॲट B. इफचा काहीही संबंध नाही, कारण इफ आणि देन हे कनेक्टिव्ह आहे तुमचं. मग स्टेटमेंट P काय घेणार? ट्रँगल ABC इज राईट अँगल्ड ॲट B. स्टेटमेंट Q काय असणार आपलं? अँगल A प्लस अँगल B इक्वल टू 90 डिग्री. मग सिम्बॉलिक फॉर्ममध्ये काय येणार? PQ इम्प्लाइज. इफ देनसाठी आपण काय यूज करतो? इम्प्लाइज. हा झाला त्याचा सिम्बॉलिक फॉर्म. नंबर 6, हिमा दास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ सी रन्स फास्ट. आता लक्षात आलं आपल्याला, स्टेटमेंट P या ठिकाणी काय असणार? हिमा दास विन्स गोल्ड मेडल, दॅट इज द स्टेटमेंट P. इफ अँड ओनली इफ हे आपलं कनेक्टिव्ह आहे. सी रन्स फास्ट किंवा हिमा दास रन्स फास्ट असं Q स्टेटमेंट आपण घेणार आणि मग सिम्बॉलिक फॉर्ममध्ये PQ हा आपला डबल इम्प्लाइज. नंबर 7, एक्स इज नॉट आलाय म्हटलं आहे त्या ठिकाणी. मग लेट पीज त्या नॉटला जर आपण ड्रॉप केला तर एक्स इज इरॅशनल नंबर. नंतर क्यू इज इट इज स्क्वेअर ऑफ इंटिजर. मग एक्स इज लिहू शकतो, इट इज लिहू शकतो, इट इज स्क्वेअर ऑफ इंटिजर. आता लिहायचं आहे आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. मग हे P स्टेटमेंट, पण त्याच्यामध्ये नॉट आल्यामुळं त्याचं झालं निगेशन. इथं बट आलं आहे, बटचा मिनिंग लावायचा आहे आपणाला अँड. हे आपल्या रिमार्कमध्ये पुढं येणारच आहे आणि पुढचं स्टेटमेंट ॲज इट इज निगेशन P अँड Q. मग अशा पद्धतीने आपणाला हे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिता आले पाहिजेत. नेक्स्ट क्वेश्चन, राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग. मग आता आपल्याला काय लिहायचं आहे? निगेशन लिहायचं आहे. मग आता हे निगेशन कसं लिहायचं असतं? सिम्पल वे सांगितला, दिलेल्या स्टेटमेंटमध्ये नॉट इन्सर्ट करा. नसल काहीही न करता दिलेल्या स्टेटमेंटच्या अगोदर इट इज नॉट ट्रू किंवा इट इज फॉल्स दॅट यांचा वापर करायचा आहे आपल्याला. नंबर 1, तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. सोल्युशन, तिरुपती इज याच्यामध्ये आपण नॉट इन्सर्ट केला. इज नॉट इन आंध्र प्रदेश. मग याचा मिनिंग कम्प्लिटली चेंज होतोय. काहीही अडचण नाही, जे सांगितलंय तेच करायचं. नंबर 2, 3 इज नॉट. आता ऑलरेडी एक नॉट आहे, दुसरा नॉट इन्सर्ट करता येईल का आपल्याला? नाही करता येणार. मग दुसरा नॉट इन्सर्ट करता येत नसेल तर आहे हा नॉट काढा. 3 इज नॉट रूट ऑफ द इक्वेशन x² + 3x - 18 = 0. हे झालं दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन. नंबर 3, √2 इज नॉट रॅशनल नंबर. परत सेम केस आली. √2 इज नॉट रॅशनल नंबर. आपण काय लिहू शकतो? √2 इज, मग नॉट काढा. असेल तर काढा, नसेल तर टाका. इज रॅशनल नंबर. नंबर 4, पॉलिगॉन ABCDE इज अ पेंटागॉन. काय येणार मग?
पॉलीगॉन ABCDE is not pentagon. आणि नंबर 5 7 + 3 ग्रेटर दॅन. मग आपण काय करणार या ठिकाणी 7 + 3 नॉट ग्रेटर दॅन असं करणार 5. पण हे चुकीचं आहे. मग लॉजिकमध्ये निगेशन करत असताना जर ग्रेटर दॅन आला असेल, बघा ग्रेटर दॅन इक्वल टू असेल, लेस दॅन असेल, लेस दॅन इक्वल टू असेल आणि इक्वल टू असेल. नोटबुकच्या वरच्या कोपऱ्यामध्ये कुठंतरी लिहून ठेवायचं. आपण लॉजिकमध्ये निगेशन करत असताना जर ग्रेटर दॅन आला असेल तर नॉट इन्सर्ट करायचा नाही. मग नॉट इन्सर्ट न करता ग्रेटर दॅन बदलायचा आणि लेस दॅन इक्वल टू टाकायचा असतो. ग्रेटर दॅन इक्वल टू असेल तर लेस दॅन, लेस दॅन असेल तर ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू असेल तर ग्रेटर दॅन आणि इक्वल टू असेल तर मात्र आपला नेहमीच्या पद्धतीने नॉट इक्वल टू. नॉट कुठंही इन्सर्ट करायचा नाही. मग काय येईल आपला आन्सर 7 + 3. या ठिकाणी कोण होता ग्रेटर दॅन. आता काय येणार लेस दॅन इक्वल टू 5 हे झालं त्याचं निगेशन.